अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जैसे कि आप लोगों को मालूम है कि कल बरोज़ जुमा बाद नमाज मगरिब एक इजलास रखा गया था कव्वाली के मैदान में। जगह छोटी होने की वजह से दूसरी जगह इजलास जो है तब्दील हो गया है। बिल्कुल जो है दरगाह के बाजू में एक बड़ा सा मैदान है। फतेह मसीह से आगे थोड़ा आ जाएंगे तो एक बड़ा सा मैदान नज़र आएगा, बिल्कुल दरगाह के एकदम बाजू में ही। अल्हम्दुलिल्लाह बहुत बड़ा मैदान है। आप देर मत कीजिए, इस वीडियो को जितना हो सके उतना जल्दी शेयर कर दीजिए ताकि क्योंकि ये इजलास जो है कल होने वाला है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम शहरियान मुलबागल को इस बात की इत्तिला दी जाती है जैसा कि वक्त तरमीमी बिल का एहतजाजी इजलास कव्वाली के मैदान में तय किया गया था, कुछ मसलहतों की बुनियाद पर इस प्रोग्राम को, इस एहतजाजी इजलास को जो दरगाह के पीछे झूलों का मैदान है इसमें रखा गया है। आने वाली जुमा यानी कल बाद नमाज मगरिब तमाम अहबाब इस इजलास में, एहतजाजी इजलास में शरीक होकर इस एहतजाज को कामयाब बनाएं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि ಬರ್ಕಾತುಹು। ನಿನ್ನೆ ಏನು ನಾವು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳ ಮುಖಾಂತರ ಏನು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮುಖಾಂತರ ಏನು ನಾವು ಈ ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆ 2025 ವಿರುದ್ಧ ಏನು ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶವನ್ನ ಮುಳಬಾಲ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಾಬಾ ಹೈದರ್ ಸಫ್ದರ್ ಔಲಿಯಾ ದರ್ಗಾ ಮುಂದೆ ಕವಾಲಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿತ್ತು। ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ದರ್ಗಾ ಹಿಂದೆ ಜೂಲಾ ಮೈದಾನ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ರಂಕರೇಟ್ಸ್ ಆಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದು ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲಾ ಜನತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯದವರು ನಮ್ಮ ಈ ಸ್ಮಶಾನಗಳ ಅಂದ್ರೆ ಕಬ್ರಸ್ಥಾನಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ಮಸೀದಿಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ನಮ್ಮ ದರ್ಗಾಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ಆಶುತಾನಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ, ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ತಾವೆಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಅಂಗಡಿಗಳನ್ನ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂತ ಇದ್ವಿ। ನಾಳೆ ಶುಕ್ರವಾರ 6:30ಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ದರ್ಗಾ ಹಿಂದೆ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂತಿದ್ದೀವಿ। ಧನ್ಯವಾದ। दरगाह के बाजू में जहाँ पर बड़े बड़े झूले लगाए जाते थे उसी मैदान में ये अल्हम्दुलिल्लाह ये प्रोग्राम रखा गया है। आप हजरत से अपील है, अदबन दरख्वास्त है कि इस वीडियो को लाइक ना कर सके तो कम से कम शेयर ज़रूर कर दीजिए ताकि ये बात दूसरों तक पहुँच जाए। कल होने वाले इस इजलास को कामयाब बनाने के लिए हम सब एक होकर इंशाअल्लाह इस इजलास को कामयाब बनाएंगे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।